नमस्कार, इयत्ता 6वी आणि आता आपण प्रकरण क्रमांक 5 जे काय आहे डेसिमल फ्रॅक्शन त्याच्याबद्दल माहिती घेऊ। पहिल्यांदा डेसिमल फ्रॅक्शन कसा तयार होतो आणि काय येतो ते पाहू आणि त्यांची तुम्हाला काय पुढे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन। तर आपण पहिल्यांदा डेसिमल फ्रॅक्शन। आता डेसिमल फ्रॅक्शन कसा तयार होतो पहिल्यांदा समजा आपण एखादी संख्या आहे 3/5 अशी संख्या आहे आणि याला तर आपण फ्रॅक्शन म्हणतो। फ्रॅक्शनचे नियम तर आपण आता मागच्या तासालाच पाहिलेले आहे, बेरीज करताना काय करतात, गुणाकार करताना काय करतात। तर हा जो फ्रॅक्शन आहे आणि हे पण मी मागच्या तासाला सांगितलं होतं का छेद हा जो राहतो तो भागिले राहतो, म्हणजे फ्रॅक्शन आणि भागाकार एक प्रकारे सारखंच असतं। म्हणजे हेच आपण असं लिहिणं 3/5 म्हणजेच 3ला 5ने भाग देणं। जो छेद आहे त्याने भाग देतात, जो छेद असतो त्याने अंशाला काय करतात, भाग देतात। फक्त 3/5 असं लिहिणं आणि 3/5 लिहिणं आणि 3/5 असं चिन्हामध्ये लिहिणं, हे तिन्ही क्रिया सारख्याच आहे। तिन्ही क्रियामध्ये आपण भागाकार करतच असतो। पण या ठिकाणी पहा अंशापेक्षा छेद मोठा आहे। काही ठिकाणी छेद मोठा पण राहतो, काही ठिकाणी छेद लहान पण असतो, पण ते कसंही असो पण आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय आपल्याला ते पाहायचं आहे। तर समजा मी इथं भाग दिला, आता द्यायचा प्रयत्न केला तर 3ला तर 5ने भाग जात नाही, तर एक नियम राहतो तो काय, जर पहिल्यांदा भाग गेला नाही तर 0ने भाग द्या, म्हणजे 0ने भाग द्या म्हणजे 5 0 0। आपण असं पण लिहितो 3 तसा झाला, पण आपल्याला भाग द्यायचाच आहे। भाग द्यायचाच आहे म्हणजे काय, बाकी 0 येईपर्यंत भाग द्यायचा आहे। तर काय करतात पुढं एक दशांश चिन्ह घेतात आणि मग 3वर एक 0 लिहितात। आता 3वर 0 लिहिला म्हणजे काय झाले 30, मग भाग द्यायला आपण सुरुवात करतो, म्हणजेच 5 30। मग या पद्धतीने उत्तर काय आलं, उत्तर आलं 0.6 आलं उत्तर। तर याला म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन। मग अशा पद्धतीने भाग दिला जातो। समजा एखाद्या ठिकाणी 11/2 असं आहे, 11/2 आहे। दुसरं उदाहरण इथं पण काय, याचा अर्थ काय 11ला कशाने भाग द्यायचा आहे, 2ने भाग द्यायचा आहे। तर भाग कसा देऊ आपण, 2×10। 2×10 किती बाकी आली 1, पण आपल्याला पुढं भाग द्यायचा असेल तर काय करतात एक पॉईंट घेतात ज्याला आपण दशांश पॉईंट म्हणतो, डेसिमल पॉईंट, आणि मग एक 0 घेतो आणि परत भाग द्यायला सुरुवात करतो 2×10 आणि म्हणजेच उत्तर काय आलं 5.5, हे त्याचं ॲन्सर आलं। मग यालाच काय म्हणतो आपण डेसिमल फ्रॅक्शन। लक्षात ठेवा यालाच म्हणतो डेसिमल फ्रॅक्शन। म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन हा अपूर्णांकाचाच एक संक्षिप्त रूप राहतं, अपूर्णांकाचाच, फक्त अपूर्णांक अंशछेदामध्ये राहतो आणि डेसिमल फ्रॅक्शन हा पॉईंटमध्ये असतो। तर याला काय म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन। आता आपण डेसिमल फ्रॅक्शनची बेरीज कशी करतात ते पाहू। तसं पाहिलं तर इतक्यात मी काय सांगितलं, फ्रॅक्शन म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन असतो, त्याचं जर आपण भागाकार पद्धतीने रूपांतर केलं तर तेच डेसिमलमध्ये येतं। मग आपण या जे डेसिमल फ्रॅक्शन आहे त्यांची बेरीज कशी आहे ते पाहू। पण लक्षात ठेवा डेसिमल नंबरची बेरीज करणं, डेसिमल फ्रॅक्शनची बेरीज करणं म्हणजे एक प्रकारे अपूर्णांकांची बेरीज करण्यासारखंच राहतं, त्याच्यात काही बदल नाही। आणि ते मी आता पुढचा टॉपिक तो समजून सांगतो काय। समजा मी असं लिहिलं एक साधं उदाहरण 3.5 + 4.9। आता हे असं उदाहरण आहे एकदम साधं, तरी मी याचा अपूर्णांकामध्ये पण विचार करू आपण काय होतं। 3.5 आपल्याला 5वीला असं शिकवलेलं आहे आणि माहितीत पण आहे का 3.5 म्हणजेच 35/10। 3.5 म्हणजेच कसा राहतो 35/10 आणि 4.9 म्हणजेच काय होईल मग 49/10। म्हणजेच काय, जर मी 35ला 10ने भाग दिला, 35ला 10ने भाग दिला, छेदाने भाग देतात, तर उत्तर 3.5 येतं। कारण आपण आधी इतक्यात पाहिलं त्या पद्धतीने तुम्ही भाग देऊन पहा, 35ला 10ने भाग द्या, उत्तर काय येईल 3.5। जर मी 49ला 10ने भाग दिला तर उत्तर काय येईल 4.9। म्हणजे काय का आपण ती भागाकारच पद्धत राहते आणि फक्त त्याचं काय करतो डेसिमलमध्ये रूपांतर करतो। म्हणून याच्यातून एक नियम तयार झाला। कसा नियम झाला का 3.5 आहे, इथं काय 3.5 आणि याचं मला फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं आहे या पद्धतीने। तर काय करायचं, पॉईंट काढून टाकायचा, 35 तयार होतील आणि एक पॉईंट नंतर एक घर असल्यामुळं छेदामध्ये 10 लिहायचे। पॉईंट नंतर एक घर आहे, एक डिजिट आहे, मग छेदामध्ये किती लिहायचे 10। म्हणजे आपण जी भागाकार पद्धत इतक्यात पाहिली, भाग देऊन उत्तर आलं डेसिमलमध्ये, त्याचाच वापर आहे, फक्त हे डायरेक्ट सांगितलं जातं। काय सांगितलं जातं का 3.5 आहे, त्याचं तुम्हाला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असलं 3.5चं
तर काय करायचं, पॉईंट काढून टाकायचा, म्हणजे पॉईंट काढल्यानंतर ते 35 तयार होतील आणि एका पॉईंट नंतर एक डिजिट आहे म्हणून छेदामध्ये किती लिहितात, 10. मग ह्या नियमानुसार सुद्धा आपण डायरेक्ट लिहू शकतो. जसं इथं मी लिहिलं 3.5 म्हणजेच पॉईंट नंतर एक डिजिट आहे म्हणजेच 35/10. 4.9 म्हणजेच पॉईंट नंतर एक डिजिट आहे म्हणजे 49/10. आता म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच फ्रॅक्शन झाले का नाही. आणि यांची आपण बेरीज कशी करतो, फ्रॅक्शनची कशी करतो, की यांची बेरीज करताना आपण छेद समान आहे का पाहतो, तर छेद समान आहे. मग याचा अर्थ पुढं असा तयार होतो, जर पॉईंट नंतर एकच डिजिट आहे, पॉईंट नंतर इथं पण एकच डिजिट आहे, याचा अर्थ दोघांचा छेद समान आहे, अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर काय होईल, छेद समान होईल असं त्याचा अर्थ होईल. आणि छेद समान असल्यावर काय करतो आपण, अंशांची बेरीज करतो. म्हणजे इथं फक्त काय करलं आपण, अंशांची बेरीज करणार, अंशांची बेरीज करून छेद तसंच लिहिणार. मग बेरीज काय येईल तर बरं, 9×5 = 14, हातचाला 1, 4×4 = 8, छेदी 10. या पद्धतीने उत्तर येईल. इथं पण त्याच पद्धतीने विचार करू. मग इथं डेसिमलमध्ये काय करतात पहा, डेसिमलमध्ये 3.5 + 4.9. इथं पॉईंट नंतर सारखे डिजिट पाहिजे. पॉईंट नंतर सारखे डिजिट म्हणजे सारखे घरं पाहिजे. आपण असं म्हणतो का पॉईंट नंतर एक डिजिट आहे तर दुसऱ्या ठिकाणी पण पॉईंट नंतर एकच डिजिट पाहिजे. पहिल्या ठिकाणी जर पॉईंट नंतर 2 डिजिट असेल तर छेदा म्हणजे दुसऱ्या संख्येमध्ये पण पॉईंट नंतर 2च डिजिट पाहिजे असं त्याचा अर्थ. म्हणजे पॉईंट नंतर डिजिट सारखे का पाहिजे, कारण पॉईंट नंतर जर डिजिट सारखे असले, डिजिट सारखे म्हणजे लक्षात ठेवा इथं घरं सारखी आज आपण म्हणतो, तर याचा अर्थ त्यांचे छेद सारखे असा त्याच्यातून अर्थ तयार होतो. आणि मग इथं पहा, इथं आपण बेरीज करू आपण नेहमीसारखी. 5×4 = 5×9 = 14, हातचाला 1 आणि 4×4 किती, 4×3 = 7 आणि 1 = 8. काय उत्तर आलं, 8.4. इथं काय होतं, पॉईंट खाली पॉईंट येणं कंपल्सरी असतं आणि पॉईंट नंतरचे अंक सारखेच पाहिजे. पॉईंट नंतर जेवढे स्थान असेल, प्लेस असेल तेवढे सारखेच पाहिजे हा त्याचा अर्थ. मी पॉईंट नंतर डिजिट जेव्हा म्हणतो याचा अर्थ पॉईंट नंतरचे स्थान सारखे पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. मग पॉईंट नंतर एक स्थान आहे, इथं पण पॉईंट नंतर एक स्थान आहे आणि म्हणून इथं एकाखाली एक आपण लिहू शकतो. आणि बेरीज कशी केली आपण नेहमीसारखीच, 5×9 = 14, हातचाला 1, 3×4 = 7 आणि 1 = 8. उत्तर काय आलं, 8.4. इथं पण उत्तर काय येईल पहा, 84/10. समजा मला याचं पॉईंटमध्ये रूपांतर करायचं असेल, तुम्ही मागच्या वर्षी शिकले असेल पॉईंटमध्ये कसं रूपांतर करतात. छेदामध्ये 10 असेल तर ती संख्या लिहितात आणि एक घर सोडून पॉईंट देतात. काय करतात, एक घर सोडून पॉईंट देतात, म्हणजेच 8.4 आहे त्याचं उत्तर झालं. हेच उत्तर आलं. मग याचा अर्थ काय होतो, डेसिमल फ्रॅक्शन जे असतात, डेसिमल फ्रॅक्शन त्याचं जर मी फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केलं तर छेद 10, 100, 1000 असा असतो. आणि आपला नियम काय राहतो, छेद समान असल्याशिवाय अपूर्णांकांची बेरीज करत नाही. तसं या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हानंतर समान प्लेस असेल तरच बेरीज होती, समान प्लेस नसेल तर बेरीज होणार नाही. दशांशच्या नंतर समान प्लेस पाहिजे. आपण अजून एक उदाहरण पाहू. पहिलं काय, 13.14 म्हणजे 13.14. पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे आपण असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय राहतो, की थोडक्यात छेद समान पाहिजे राहतात अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर. आता इथं पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, पॉईंट नंतर किती डिजिट आहे तर असा विचार करा, 2 डिजिट असेल तर असा विचार करा का पॉईंट नंतर 2 डिजिट आहे आणि आपल्याला याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर काय होईल बरं, 1314 पॉईंट काढून टाकतात ना, 1314 छेदी किती होईल, 100 होईल. होईल का नाही, छेद किती होईल, 100. म्हणजे मी ते इथं लिहितो पण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग असं होईल 1314 छेदी 100. पॉईंट काढून टाकला तर. नंतर तिकडं पण 9.142 आहे, इथं पॉईंट नंतर आता 3 प्लेस आहे म्हणजे छेदामध्ये 1000 होतील. म्हणजेच पॉईंट काढून टाकून काय उत्तर येईल मग, 9142 छेदी 1000 हे अपूर्णांकात रूपांतर. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, इथं पॉईंट नंतर 2 प्लेस आहे, इथं पॉईंट नंतर 3 प्लेस आहे. म्हणजे थोडक्यात हे सारखे नाही अंक आहे की नाही, कारण पॉईंट नंतर सारखेच घरं पाहिजे तरच बेरीज होईल. जसं इथं आपण म्हणतो ना, छेद सारखा असला तरच बेरीज होईल, तसं इथं पण राहतं. पॉईंट नंतर डिजिट म्हणजेच प्लेसेस सारखे पाहिजे, समान पाहिजे. इथं 2 आहे, इथं 3 आहे. तर काय करायचं, जर या ठिकाणी 2 आहे ना तर इथं एक 0 ॲड करायचा म्हणजे लिहून घ्यायचं पुढं. का, जसं आपण इथं 1 0 लिहिला म्हणजे 10ने गुणलं असा अर्थ होतो. इथं 1 0 लिहिला म्हणजे काय केलं आपण, 10ने गुणलं, समान संख्येने गुणलं असा अर्थ होतो. आणि मग छेद समान झाले
आणि मग बेरीज करू शकतो आपण, अंशांची बेरीज करू शकतो, छेद तसंच लिहू शकतो त्याच पद्धतीने. इथं पॉईंटनंतर 2च प्लेस होते, तर तिसरं प्लेस काय केलं 0, म्हणजे थोडक्यात त्याला 10 गुणलं किंवा भागलं असं पण समजा इथं. आणि पुढची संख्या काय आहे 9.142, ती मात्र बरोबर असल्यामुळं 3च प्लेस असल्यामुळे एका खाली एक आली, पॉईंट खाली पॉईंट आला. आणि पॉईंटच्या आधी आता विषय आहे, पॉईंटच्या आधीचे अंक कसे लिहायचे, तर पॉईंटच्या आधी आपण नेहमीचा जसं विचार करतो एकक खाली एकक, दशक खाली दशक, त्याच पद्धतीने विचार करायचा. पण पॉईंट नंतर मात्र नीट लक्षात ठेवा, पॉईंट नंतर प्लेसेस सारखे पाहिजे सर्वांचे, पहिल्या संख्येचे पण, दुसऱ्या संख्येचे पण, तिसरी असेल तर तिसऱ्या संख्येचे पॉईंट नंतरचे प्लेसेस सारखेच पाहिजे. सारखे नाही आहे याचा अर्थ त्यांचं अपूर्णांकात रूपांतर करताना छेद समान नाही आहे असा होतो. आणि मग छेद समान करण्यासाठी आपण काय करतो, फक्त 10 100 निघून तर तसं इथं 0 फक्त वाढवायचा, एवढंच काम करायचं आणि बेरीज करायची. 2 असे 2, 4 आणि 4 8, 1 आणि 1 2, 9 आणि 3 पॉईंट तसंच ठेवायचा, 9 आणि 3 12, हातचा लेख आणि 1 आणि 1 2, हे झालं त्याचं ॲन्सर. आपण अजून एक उदाहरण पाहू. आता अजून एक उदाहरणामध्ये मी काय करतो, एका ठिकाणी पॉईंट घेत नाही. नंबर 3मध्ये मी असं केलं 14 प्लस 3.319 प्लस 2.2. आता या ठिकाणी पहा, आता हे उदाहरण थोडं अजून वेगळं. या ठिकाणी 14 नंतर पॉईंटच नाही आहे, म्हणजे ते पूर्णांक आहे. या ठिकाणी 3.319 म्हणजे हा दशांश अपूर्णांकचे आणि पुढचा पण दशांश अपूर्णांक आहे. आता याचा तुम्ही अर्थ विचार करा अपूर्णांकानुसार. मी एका डिटेलमध्ये सांगतो कारण हे आवश्यक आहे म्हणून, म्हणजे तुमचा नंतर गोंधळ होत नाही. थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल पण ते आवश्यक आहे. काय पहा 14 म्हणजे 14/1 आहे, कारण ज्याचा छेद नसतो त्याचा छेद 1 राहतो. कारण इथं पॉईंट नाही आहे म्हणून आपण 1 लिहिलं बरं का. इथं पॉईंट आहे, पॉईंट असल्यावर नंतर पॉईंट जर काढून टाकायचा असला तर पॉईंट नंतर जेवढे डिजिट आहे तेवढे एकावर 0 लिहितात, म्हणजे पॉईंट नंतर 3 डिजिट आहे तर याचा अर्थ याचा छेद 1000 आहे. तसंच इथं विचार करा बरं, 2.2 आहे तर 22 लिहिले तर छेद किती होईल 10. पॉईंट नंतर 3 प्लेस आहे म्हणून छेद 1000 आहे. पॉईंट नंतर 1 प्लेस आहे छेद 100 आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं यांची बेरीज करा, तर बेरीज लगेच होणार नाही का, कारण यांचे छेद समान नाही आहे. हे बघा इथं 1000 आहे, इथं 10 आहे, इथं फक्त काय छेद 1, ते यांची बेरीज होणार नाही. मग तुम्हाला इथं 1000 आणावं लागतील, मग याला 100ने गुणावं लागेल. 10ला 100ने गुणलं तर 1000 होतील, इथं 1000नेच गुणावं लागेल तर छेद 1000 होईल ना. आणि मग या पद्धतीने मग असा विचार इथं पण करायचा. मग तो कसा करायचा तो पहा, 14 आहे तर 14.000 लिहायचा. आता 14.000 लिहिलं तर काय होईल बरं, तर याचा अर्थ असं होईल पहा 14,000/1000 झालं का नाही, कारण पॉईंट नंतर 3 डिजिट आहे तर छेदामध्ये 1000 झाले बरोबर. ओके, प्लस 3.319 हे तसंच आहे, प्लस आता इथं छेद 100 करायचं आहे तर असा विचार करा 2.200, फक्त 2 शून्य मी इथं वाढवले तर झाले का नाही सर्वांचे छेद सारखे, सर्वांचे छेद सारखे जा. मग 14 होते तर पॉईंट फक्त काय केला 00 म्हणजे 3 डिजिट. इथं पण पॉईंट नंतर 3 होतेच, इथं 1च होता तर 2 0 फक्त आपण एक्स्ट्रा लिहिले. आणि म्हणून हे सर्व काय झाले आता छेद समान असणारे अपूर्णांक, पण इथं काय ते डेसिमल आहे. आणि बस यांची बेरीज करायची. आता बेरीज कशी, एका खाली एक लिहून 14.000 प्लस 3.319 प्लस 2.200 आणि बेरीज करायची. 9 अशी 9, 1 अशी 1, 3 आणि 2 5, पॉईंट तसाच, 4 आणि 3 7 आणि 2 9, 1 अशी 1 झालं उत्तर. मग एवढं सांगण्याचा उद्देश काय, मी एवढं डिटेलमध्ये सांगण्याचा उद्देश काय, तो उद्देश हाच आहे का जेव्हा दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी केली जाते, दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी केली जाते तेव्हा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट का पॉईंट नंतरचे प्लेसेस सर्वांचे सारखे पाहिजे, पॉईंट नंतरचे प्लेसेस सारखे पाहिजे. आणि पॉईंटच्या आधी जे अंक असतात, संख्या असतात
ते आपल्या नेहमीच्या पद्धतीने एकक खाली एकक, दशक स्थानाखाली दशक या पद्धतीने लिहायचं आणि तरच बेरीज करायला सुरुवात करायची. जर तुम्ही डायरेक्ट बेरीज करायला सुरुवात केली आणि डिजिट इकडं तिकडं झाले म्हणजेच पॉईंटच्या संख्या एका बाजूला नाही आल्या, एका खाली एक नाही आल्या, तर मात्र तुमची बेरीज चुकाल. आणि हेच नियम वजाबाकीमध्ये आपण बेरजेचं अजून एक घेऊ मनाने आणि एक वजाबाकीचं पण घेऊ. आता अजून एक उदाहरण म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल काय. अजून एक उदाहरण 9.7 प्लस 0.003 प्लस 2.1. आता तुम्हाला हे कळालं असेल 2.1 ऐवजी 2.14 लिहितो मी. आता तुम्हाला हे कळालं असेल काय काय 9.7 लिहिला ओके, पण या ठिकाणी पहा इथं पॉईंट नंतर किती आहे प्लेसेस 3, तर इथं 3 पाहिजे म्हणून 2 झिरो ॲड करायचे. इथं पण पॉईंट नंतर 3 प्लेसेस पाहिजे म्हणून इथं पण काय करायचा 0 लिहून घ्यायचा. म्हणजेच मी इथंच लिहितो 9.700 प्लस 0.003 प्लस 2.140, कारण ह्या दोन्ही ठिकाणी पॉईंट नंतर एक डिजिट आणि या ठिकाणी किती आहे 2 आहे, पण आपल्याला किती पाहिजे 3 पाहिजे आणि म्हणून फक्त 14च्या पुढं 0 लिहायचा, मागं नाही लिहायचा पुढं त्या पद्धतीने. आणि आता एका खाली एक येऊन जातील 9.700 म्हणजे ह्या संख्या लक्षात ठेवा. आता 0.003 आणि परत 2.140 आणि यांची बेरीज आपली नेहमीच्या पद्धतीने 3 तसाच 4 तसाच 7 आणि 1 8 11. बस या पद्धतीने झाले ॲडिशन. लक्षात ठेवा तो नियम, पॉईंट नंतरचे प्लेसेस समान पाहिजे, त्याशिवाय बेरीज करायची नाही. त्याशिवाय बेरीज करायची नाही, वजाबाकी तर अजिबात करू शकत नाही तुम्ही. आता आपण वजाबाकीचं उदाहरण पाहू. आता वजाबाकीमध्ये पण मी एक पहिल्यांदा साधं उदाहरण घेतो. 10.3 मायनस 2.4. आता हे उदाहरण साधं उदाहरण, पॉईंट नंतर प्लेसेस सारखेचे, अडचण काही यायला नाही पाहिजे, पण तुम्हाला वजाबाकी नेहमीप्रमाणेच ती पण यायला पाहिजे. आता इथं काय करतो आपण वजाबाकीमध्ये 3तून 4 वजा होत नाही, तर 13तून 4 गेले 9, हातचाला 1, 0तून 3 वजा होत नाही म्हणजेच 10तून 3 गेले 7, हातचाला 1, 1तून 1 गेला 0, पण पॉईंट खाली पॉईंट लिहून टाकायचा. हे झालं त्याचं उत्तर 7.9. चेक करू शकतात, पडताळ पण करू शकतात. 9 4 13, हातचाला 1, 7 आणि 3 10, हातचाला 1, 1 तुम्ही पडताळ पण करू शकता. ह्या दोघांची बेरीज परत ही येते का चेक करू शकतात. ही नेहमीसारखी वजाबाकी आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने, पॉईंट जरी असला तरी नेहमीप्रमाणे, फक्त थोडं पॉईंट कमी जास्त असेल तर. नंबर 2 13.009 मायनस 14 नाही घेता येणार तुम्हाला, मायनस 9.12. आता हे उदाहरण आहे आणि यांची वजाबाकी करायची. परत विचार करा 13.009 म्हणजे पॉईंट नंतर 3 प्लेसेस आहे, त्या ठिकाणी 3 प्लेसेस नाही आहे, तर 9 पॉईंट काय करा 120 हे लिहून घ्या. म्हणजे या ठिकाणी पॉईंट नंतर 3 डिजिट आहे, म्हणजे अपूर्णांकामध्ये विचार केला तर छेदी 1000 आहे असा त्याचा अर्थ. इथं पण मग छेदी 1000च झाला, 1 0 आपण एक्स्ट्रा लिहिला आणि वजाबाकीला सुरुवात. 13.009 मायनस 9.120 आणि आपली नेहमीसारखी वजाबाकी, नेहमीसारखी आपण जशी वजाबाकी करतो त्याच पद्धतीने. 9तून 0 गेला 9, 0तून 2 वजा होत नाही म्हणजे 10तून 2 गेले 8, हातचा मी इथं देऊन टाकतो माझ्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. परत 0चे झाले 10, 10तून हे 2 गेले 8, हातचा 1 देऊन टाकला, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून टाकला. परत 3चे 13, 13तून 10 गेले 3, हातचाला 1 आणि 1तून 1 गेला 0, म्हणजेच काय आन्सर आलं 3.889. हे झालं आन्सर. या पद्धतीने वजाबाकी. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ. आता पुढचा टॉपिक काय आहे, शोविंग डेसिमल फ्रॅक्शन ऑन नंबर लाईन. तुम्हाला माहिती आहे एक आपली पट्टी तुमच्याकडे असेल तर पट्टीवर 1 सेंटीमीटरमध्ये 10 रेषा असतात, त्या मिलीमीटरच्या असतात आहे का नाही. मग समजा आपण असं म्हटलं का 0.3, तर याचा अर्थ असा राहतो 0 पासून 3री रेष, म्हणजे 1 सेंटीमीटरचे जे 10 भाग आहे त्यातला 3रा भाग असा त्याचा अर्थ होतो. 0.3 म्हणजे 3/10. आपल्याला माहिती आहे आपण अपूर्णांकात इतक्यात सांगितलं होतं त्याच पद्धतीने 0.3 म्हणजेच काय होतो 3/10 असा अर्थ होतो.
मग याचाच अर्थ काय होतो, मग 10 रेषांपैकी तिसरी रेष असा पण त्याच्यातून अर्थ होतो. समजा या ठिकाणी पहा मी 0.6 म्हटलेलं आहे आणि ही मला नंबर लाईनवर दाखवायची, तर मी काय करेल, शून्यापासून 6वी रेष चेक करेल, 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी मी ए पॉईंट लिहितो, म्हणजेच तो आहे 0.6 या नंबरचा. तसंच पुढं जर 1.5 याचा अर्थ काय होतो पहा, 1.5 जर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं तर 15/10 होतं. 15/10 पॉईंट नंतर एक डिजिट आहे म्हणजे छेदामध्ये 10 लिहितो, म्हणजे 1 नंतर 5वी रेष असा पण अर्थ होतो. किंवा शून्यापासून विचार करा डायरेक्ट 15वी रेष असा पण अर्थ होतो, लक्षात ठेवा. मग 1.5 म्हणजेच काय का 1 नंतरची 5वी रेष, 1 2 3 4 5 जी ठळक राहते तीच रेष, 1 आणि 2च्या मधलं म्हणजे सेंटर थोडक्यात. म्हणजेच 15/10 याचा अर्थ पण असा होतो का शून्यापासून 15वी रेष असा पण अर्थ होतो. 2.2 कुठे येईल, मग 2 नंतर दुसरी रेष, म्हणजेच या ठिकाणी येईल. म्हणजे या ठिकाणी मी पॉईंटला नाव देतो बी, तसंच इथं नाव देतो सी, ती आहे 2.2. तर या पद्धतीने आपण नंबर लाईनवर डेसिमल फ्रॅक्शन दाखवू शकतो. पुढचा टॉपिक काय आहे, कन्व्हर्टिंग कॉमन फ्रॅक्शन इनटू डेसिमल. मग डेसिमलमध्ये रूपांतर करा. एक तर मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने डेसिमलमध्ये करता येतं, डायरेक्ट भाग द्यायचा आणि मग पॉईंटमध्ये उत्तर येतं, त्यालाच डेसिमल म्हणतो. पण दुसरी पण पद्धत काय पहा, आता समजा एक उदाहरण आहे 3/5. हा तर फ्रॅक्शन आहे आणि याचं आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे, डेसिमलमध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय करतात माहिती आहे का, समान संख्येने गुणतात. जसं सममूल्य अपूर्णांक राहतात, समान संख्येने जर गुणलं ना तर त्याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणतात. मग आपल्याला काय करायचं आहे, असे जे फ्रॅक्शन आहे यांचा छेद 10 100 1000 येईल या हिशोबाने विचार करायचा आहे. या प्रकारे छेद यायला पाहिजे 10 100 किंवा 1000. तर या ठिकाणी पहा 3/5 आहे. मी असा विचार केला, या 5ला मी कितीने मल्टिप्लाय केला म्हणजे 10 होतील, तर 2नी. तर मी अंशाला आणि छेदाला कितीने गुणलं, 2नी. तर काय उत्तर येईल, 6/10. 6/10 आणि छेदामध्ये 10 100 1000 आला का तुम्हाला त्याचं डेसिमलमध्ये लिहिणं सोपं जातं. ते कसं लिहितात का, हा 6 आहे पण मी थोड्या वेळ असं लिहिलं 0.6/10. थोड्या वेळ का लिहिलं, कारण छेदामध्ये 2 घरं आहे म्हणून अंशामध्ये पण 2 घरं. 6चा 60 नाही करायचा, मग किंमत बदलत. 6च्या मागच्या बाजूला 0 लिहिलं म्हणजे किंमत बदलत नाही. आणि मग ही संख्या तशीच ठेवायची, 0.6 तशीच ठेवायची आणि छेदामध्ये 1 0 आहे म्हणून 1 डिजिट सोडून द्यायचा, उजवीकडून आपण डावीकडे जायचं आणि 1 डिजिट सोडून काय करायचा, पॉईंट देऊन टाकायचा. हे झालं डेसिमलमध्ये रूपांतर. 3/5चं डेसिमलमध्ये रूपांतर काय झालं, 0.6. आपण अजून एक उदाहरण पाहू, नंबर 2. समजा असं आहे 11/10. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बरं, 10 आहे, तर याचा अर्थ तुम्हाला 100 करायचं राहील. 10चा 100 होईल. मग पुढचा आपण विचार करतो आणि मग त्यानुसार 100साठी आपण 10 गुणलं म्हणजे 110/100. वरती अंशामध्ये छेदामध्ये सारखे डिजिट आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. म्हणजेच 110 मी तसेच ठेवले, पण एकावर किती शून्य आहे, 2. एकावर 2 शून्य आहे, तर याचा अर्थ काय होईल, मग 1.10 असं त्याचं उत्तर येईल. कारण 2 डिजिट सोडून मग पॉईंट दिला जाईल. उजवीकडून डावीकडे जायचं पण 2 डिजिट सोडायचे आणि मग पॉईंट दिला, तर याचं रूपांतर झालं डेसिमलमध्ये. या पद्धतीने काय, कन्व्हर्टिंग कॉमन फ्रॅक्शन इनटू डेसिमल. याच्या उलटं पण करता येतं. आता उलटं काय ते पाहू. आता याच्या उलटं पण म्हणजे कसं, तुम्हाला डेसिमल दिलेलं आहे म्हणजे असं दिलेलं आहे 3.19 आणि तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं आहे. तर सोपं काम काय पहा, पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2. तर याचा अर्थ छेदामध्ये 100 राहतील. पॉईंट नंतर जर 1 डिजिट असेल तर छेदामध्ये 10. पॉईंट नंतर जर 2 प्लेस असेल तर छेदामध्ये 100. पॉईंट नंतर जर 3 प्लेस असेल तर छेदामध्ये 1000. मग पॉईंट काढून टाकायचा. पॉईंट काढून टाकल्यावर संख्या काय होईल, 319. पॉईंट काढून टाकला तर काय होईल, 319. आणि मग पॉईंट नंतर जेवढे डिजिट असेल, जेवढे प्लेस असेल तेवढे एकावर 0 छेदामध्ये लिहायचे म्हणजे छेद 100 येईल त्याचा. आपण अजून एक उदाहरण पाहू, नंबर 2. समजा असं असलं 0.7. तर या ठिकाणी पहा पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, तर याचा अर्थ छेद 10 आहे आणि ही संख्या काय आहे, 0.7. बस, मग 0.7 म्हणजेच 7/10 हा त्याचा अर्थ.
मग कोणती पण संख्या असू द्या, नंबर 3 23.15 अशी संख्या आहे. परत विचार करा, छेदामध्ये किती राहील, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, तर याचा अर्थ छेदामध्ये 100 राहील आणि पॉईंट काढून टाका, संख्या काय होईल 2315. तर याला म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन. तर या पद्धतीचे उदाहरण तुम्हाला एक्झरसाईजमध्ये पण आहे. मग ती एक्झरसाईज पूर्ण करा. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग पाहू.